हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ। तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो होतो। तर आम्ही आलो होतो वॉटर पार्कला, पुण्यातील सेंटोसा वॉटर पार्क। पाहू शकता तुम्ही सकाळपासूनच किती गर्दी होती आणि आम्ही गेलेलो होतो सुट्टीच्या दिवशी। इवन आता सुट्टीचेच दिवस चालू आहे त्यामुळे भरपूर अशी गर्दी होती। आणि ही जी लाईन दिसते ती लाईन आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची, पण आम्ही जे आहे कॅश देऊन तिकीट घेतल्यामुळे आम्हाला जे आहे लवकर तिकीट मिळालं। आणि ऑनलाईनसाठी ज्या लोकांना ऑनलाईन पैसे पे करायचे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी रांग लागलेली होती। तर मुलेही खूप एक्सायटेड होती। फायनली जे आहे मुलांना आत एंट्री मिळाली। तर पाहू शकता हे आहे सेंटोसा वॉटर पार्क, हे जे आहे पिंपरी चिंचवडमधील रावेत येथे हे वॉटर पार्क आहे। ह्या वॉटर पार्कचा संपूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्याचप्रमाणे या वॉटर पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी जे तिकीट लागलेले होते ते होते 700 रुपीज पर पर्सन आणि बिलो 3.5 फूट म्हणजे 3.5 फुटाच्या आतल्या हाईटची जी मुलं होती त्यांच्यासाठी जे आहे 550 रुपये होते। जर तुम्हाला लंचही इन्क्लूड करायचं असेल म्हणजे जेवणही पाहिजे असेल तर जेवणाचे अजून 200 रुपये एक्स्ट्रा होते। लास्ट इयरला जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा आम्हाला तिकीट होतं 750 रुपये आणि 750 मध्ये लंचही इन्क्लूड होता। तर ह्यावेळेस जे आहे रेट त्यांचे खूप वाढलेले आहेत। तसं पाहिलं तर वॉटर पार्कमध्ये गर्दीही खूप होती। तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे। आणि ही जी सकाळी आम्ही 11च्या आसपास तरी पोहोचलो असून 11 11:30लाच एवढी गर्दी होत होती। आणि अजूनही बाहेर खूप लोके लाईनला थांबलेली होती तिकीटसाठी। तर मुलेही खूप आल्या मुलांनी जे आहे लगेचच पाण्यामध्ये उड्या घेतल्या। शार्वी जी आहे ती पाण्यात उतरायला तयारच नव्हती। ॲक्च्युली ती पाणी बघून घाबरलेली होती। आम्ही लास्ट इयर आलो होतो तेव्हा ती छोटी होती, एक वर्षाचीच होती आणि आताही ती पाण्याला बघून घाबरत आहे। सुरुवातीला ती घाबरली होती परंतु नंतर तिचे पप्पा आल्यानंतर जे आहे तीही पाण्यामध्ये खेळू लागली। आधी खूप रडणारी शार्वी तिचे पप्पा आल्यानंतर मग तिचा एकदम मूडच फ्रेश झाला आणि तीही पाण्यासोबत खूप खेळू लागली। त्यानंतर जे आहे आम्ही सगळ्यांनी हे पाण्यामध्ये उतरलो आणि इथे जे आहे हे आहे वेव्ह पूल। तर वेव्ह पूल जे आहे समुद्राच्या जशा लाटा येतात तशा जे आहे लाटा येतात आणि ह्या लाटांचा आनंद घेण्यासाठी भरपूर गर्दी झालेली होती। तर पाहू शकता तुम्ही ते किती गर्दी आहे। हा वेव्ह पूलही थोड्याफार प्रमाणामध्ये आहे मोठा। वेव्ह पूल आहे जो दिवसातून 2च वेळा चालू केला जातो। आर्टिफिशियल वेव्स असतात म्हणजे जशा समुद्राच्या लाटा येतात तशा आर्टिफिशियल वेव्ज येतात आणि ह्या वेव्जमध्येच भिजण्यासाठी जे आहे लोक सगळे जे आहे जमा होतात। आणि वेव्ह पूलचा जो टायमिंग आहे तो एकदा वेव्ह पूल चालू झाला की 2 तास तरी वेव्ज चालू असतात। आणि सगळ्यांनी जे आहे आम्ही खूप वेव्ह पूल एन्जॉय केला। पहा किती छान अशा वेव्ज येतात ते। इवन मी कॅमेरा घेऊन म्हणजे मोबाईल हातात घेऊन गेले होते तर मोबाईलही पकडता येत नव्हता, एवढ्या जोरात वेव्ज येतात आणि उभंही राहता येत नव्हतं। वॉटर पार्कचा सर्वात जास्त आनंद कोणी घेतला असेल तर तो मुलांनी घेतला असेल। आम्हाला जास्त स्लाईड्सही खेळायला नाही मिळाल्या आणि जास्त पाण्यातही नाही आम्ही जास्त वेळ नाही उतरलो कारण शार्वी जी आहे ती घाबरलेली होती आणि तिलाही सांभाळायचं होतं त्यामुळे जास्त वेळ आम्हाला काही पाण्यात उतरता नाही आलं। आम्ही जे आहे मुलांसाठी आलेलो होतो त्यामुळं मुलांनी खूप एन्जॉय केलं। समर वेकेशनमध्ये स्विमिंग पूलला जाणं किंवा वॉटर पार्कला जाणं हे लहान मुलांसाठी एक लाईफस्टाईलचा एक भाग झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आमच्या लहानपणी आम्ही विहिरीमध्ये खाणीमध्ये वगैरे जायचो, परंतु आता जे आहे वॉटर पार्क्स आलेले आहेत, स्विमिंग पूल आलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो धबधबामध्ये। हा जो आहे चिल्ड वॉटरफॉल आहे। चिल्ड असं का म्हणलं आहे तर हे जे पाणी पडते आर्टिफिशियल धबधब्यामधून वरती तर हे पाणी जे आहे पूर्ण बर्फासारखं थंड असतं त्यामुळे ह्या पाण्यामध्ये लहान मुलंही जास्त वेळ थांबू शकत नाही। एकदम थंड असं पाणी येतं। त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो अडल्ट वॉटरपूल। हा जो आहे अडल्ट वॉटरपूल आहे म्हणजे
मोठ्या माणसांचा जो आहे पूल आहे. ह्या पुलाची जी खोली आहे म्हणजे हाईट जी आहे ती 4.5 फीट इतकी आहे. त्यामुळे इथे लहान मुलं जास्त पोहत नाहीत, खेळत नाहीत. सेंटोसा वॉटर पार्क हे पुणे बँगलोर हायवेवरती रावेत ह्या ठिकाणी आहे. तर ह्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला गुगल मॅपवरून सहज लोकेशन अवेलेबल होईल. आणि तिकीट जर पाहिले तर ह्या वर्षीचे जे तिकीट्स रेट वाढलेले आहेत. ह्या वर्षीचे जे तिकीट रेट्स आहेत ते 700 रुपये पर हेड पर पर्सन आहे. 3.5 फुटापेक्षा कमी हाईट असलेल्या लहान मुलांसाठी जे आहे ते तिकीट आहे 550 रुपये. हे जे तिकीट रेट्स आहे ते दिवसानुसार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे शनिवार रविवार जे तिकीट्स आहेत ते वेगळे आणि जर तुम्ही इतर दिवशी गेले वीकडेजला जर गेले तर तिकीट वेगळे असतात. आणि इथे जर ॲक्टिव्हिटी पाहायच्या गेल्या तर कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर इथे 10 प्रकारच्या वेगवेगळ्या स्लाईड्स आहे. त्यामध्ये ट्यूब ट्विस्टर स्लाईड्स, किड्स स्लाईड्स, त्याचप्रमाणे इतरही अजून टोटल 10 स्लाईड्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे रेन डान्सचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. तर रेन डान्स जो आहे तो लाईव्ह DJ सकट रेन डान्स असतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे वॉटरफॉल, चिल वॉटरफॉल. थंड पाण्याचं जे वॉटरफॉल इथेही अवेलेबल आहे आर्टिफिशियल. त्यानंतर ते आहे वेव्ह पूलचाही तुम्ही खूप सारा आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे जे आहे किड्सचा वेगळा पूल आणि जे आहे अडल्ट वेगळा पूल असे 2 वेगवेगळे पूल आहेत. त्याचप्रमाणे इथे लॉकरची ही सुविधा आहे. 100 रुपये लॉकरसाठी आणि 200 रुपये डिपॉझिट असे 300 रुपये पे करून तुम्हाला जे आहे लॉकर मिळते. आणि त्याचप्रमाणे इथे तुम्हाला जे आहे कॉस्ट्युमही हे तुम्ही रेंटने घेऊ शकता. सर्व प्रकारचे कॉस्ट्युमही इथे तुम्हाला रेंटने मिळतात. जेवणाची इथं सोय आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी 200 रुपये पे करावे लागतात. जेव्हा तुम्ही तिकीट घेतात तेव्हाच तुम्हाला विचारलं जातं की जेवण हवं आहे का, आणि जर जेवण हवं असेल तर तिकिटाव्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्राचे 200 रुपये पे करावे लागतात. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला स्नॅक्सही अवेलेबल होते. स्नॅक्समध्ये तुम्हाला छोले भटोरे, पावभाजी, चायनीज, नूडल्स, वडापाव, समोसा आणि इतरही स्नॅक्स मिळतात. तर आम्ही वडापाव घेतलेला होता. तर वडापाव आम्हाला 25 रुपयाला एक ह्याप्रमाणे मिळाला होता. त्यासाठी जे आहे आम्ही ते पोटॅटो स्प्रिंग घेतले होते तेही आम्हाला 100 रुपयाला एक ह्याप्रमाणे मिळालेले होते. वॉटर बॉटलही इथं 30 ते 35 रुपयाच्या आसपास मिळते. म्हणजे इवन सर्वच जे आहे इथं थोडेफार महाग असतं. कारण आतमध्ये फूड जे आहे कुठल्याच प्रकारचे फूड तुम्ही खाद्यपदार्थ घेऊन नाही जाऊ शकत. आम्ही फक्त लहान मुलांसाठी एक बिस्किटचा पुडा नेला होता. तेवढंच आम्हाला फक्त अलाउड केलेलं होतं. तर असं आहे हे सेंटोसा वॉटर पार्क. आणि सेंटोसा वॉटर पार्कला तुम्ही ऑनलाईनही तिकीट बुक करू शकता. मे बी ऑनलाईन तिकीट बुक केलं तर तुम्हाला थोडंफार प्रमाणात डिस्काउंटही मिळेल. परंतु आम्ही काही ऑनलाईन तिकीट बुक केलेलं नव्हतं. आणि जर तुम्ही डायरेक्ट जाऊन तिकीट घेणार असाल तर शक्यतो तुम्ही कॅश घेऊन जा, जेणेकरून जे आहे तुम्हाला लाईनमध्ये जास्त वेळ थांबावं लागणार नाही. कॅशवाल्यांची लाईन जी आहे ती पटकन संपते. आणि ऑनलाईन ज्यांना पे करायचं जसे की गुगल पे, फोनपे, कार्ड पे वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप मोठी लाईन असते. तर त्या लाईनमध्येच आपला एखादा तास जाऊ शकतो. उन्हामध्ये खूप वेळ थांबावं लागतं. त्यामुळे जर तुम्ही वॉटर पार्कला जायचा प्लॅन करत असाल तर शक्यतो कॅश घेऊन जा. आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर तुम्ही जेवण वगैरे करून किंवा नाश्ता वगैरे करून जा. कारण तिथं खाद्यपदार्थही खूप महाग आहेत. गेल्यानंतर सर्व स्लाईड्सचा आणि सर्व ॲक्टिव्हिटीचा भरपूर असा आनंद घ्या. आणि जाताना जे आहे तुम्ही कॉस्ट्यूम घेऊन जाऊ शकता स्वतःचा, किंवा तिथे गेल्यावेळी तुम्हाला 50 रुपयांनी रेंट ह्याप्रमाणे कॉस्ट्यूम मिळू शकतं. फक्त तुम्हाला डिपॉझिट जे आहे ते थोडंसं जास्त द्यावं लागेल. त्याचप्रमाणे जे आहे तुम्ही पाण्याच्या बॉटल जर घेऊन जाणार असाल तर स्वतःच्या पाण्याच्या बॉटल कॅरी करा. आम्ही जे आहे स्वतःच्या पाण्याच्या बॉटल नेल्या होत्या तरी पण त्या आम्हाला पुरल्या नाहीत. इथे पाणी खूप महाग आहे, प्यायचे पाणी. आणि जर जाणार असेल तर आठवणीने सनस्क्रीन नक्की लावून जा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत.
आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच शक्य झाले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट्स करून नक्की सांगा. ते सगळ्यात शेवटी मी काही फनी रील्स ॲड केले आहेत, त्याही तुम्ही नक्की पहा. 1 2 3 2 3 संध्याकाळी 6च्या वेळेचा हा व्हिडिओ आहे. पूर्ण वॉटर पार्क जे आहे एम्प्टी झालेला आहे. तर एम्प्टी वॉटर पार्क पहा असं दिसतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि लास्ट इयरचा जो सेंटोसा पार्कचा व्हिडिओ आहे तोही चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही व्हिडिओ नक्की जाऊन पहा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर बेल नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.